रामासारखी करा, रामाचीही करा। राम महाराज बघायला गेलं ना, प्रभू रामचंद्राबद्दल सांगायचं म्हटलं तर या जगाच्या पाठीवर प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही, प्रभू रामचंद्रासारखा भाऊ नाही, प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही, प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही आणि प्रभू रामचंद्रासारखा देव नाही। एवढा महाराज अधिकार प्रभू रामचंद्राचा आहे। आणि या थकलेल्या जीवनामध्ये, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, या व्यस्त असणाऱ्या जीवनामध्ये थकलेल्या मनाला, थकलेल्या आयुष्याला, थकलेल्या जीवनाला आराम मिळवायचा असेल तर जीवनामध्ये रामाच्या नामाचा उच्चार करा, जीवनामध्ये आराम मिळाल्याशिवाय राहणार नाही। आता बघा, लवकरच आपल्या या शिखर शिंगणापूरची यात्रा येते आणि शिखर शिंगणापूर म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव आहे, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं श्रद्धास्थान आहे। आणि शिवाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर शिवाबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, आस्था आहे। कारण शिव म्हणजे सत्य आहे, शिव म्हणजे सुंदर आहे, शिव म्हणजे ब्रह्म आहे, शिव म्हणजे शक्ती आहे आणि शिव म्हणजेच भक्ती आहे। शंभो शंकरा करुणा करा जग जागवा, किती कृपेचे सागर निरोप हा फार सांगा देवा। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना। तुम्ही संत सारे कृपेचे सागर, निरोप हा फार सांगा देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवे करता निवडलेला अभंग जगतवंदीय जगद्गुरु देहू निवासी वैराग्याची मूर्तिमंत पुतळे भक्तीचे शिरोमणी माझे जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे। आजच्या कीर्तनाचं निमित्त, ज्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे, आपल्या असणाऱ्या कैलासवासी वैकुंठवासी मीराबाई गणपत घाडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे। बघा, या जगाच्या पाठीवर, या जीवन सृष्टीवर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मरण हे निश्चित आहे।
जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती असू द्या, प्रत्येक प्राणी मात्र असू द्या, प्रत्येक जीव असू द्या, जीवजंतू असू द्या, या जगतावर, या सृष्टीवर जन्माला आलेला या जगाच्या पाठीवर असा जीवच नाही की त्याला मरण नाही. प्रत्येकाचं मरण हे निश्चित आहे, प्रत्येकाचं जाणं हे निश्चित आहे. पण बघा, मला सांगा, माणसाचं मरण आपल्या हातात आहे का? बोला ऐ वडूत, आपल्या हातात आहे की महाराज मी मरू शकत नाही, माझं मरण ठरलेलं नाही, मी अमर आहे, मी कधी मरणार, असं कुणी आहे का इथं? बघायलाच मिळणार नाही. कधी ना कधी तरी प्रत्येकाच्या जाण्याचा दिवस वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी आहे, पण जावं लागणार आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर जायचं तर सगळ्यांना आहे. मग माणूस गेल्यानंतर आजच्या दिवशी त्याचं श्राद्ध घातलं जातं. बघा, आजच्या दिवशी श्राद्ध केलं जातं, विधी विधानानं पूजा घातली जाते. मग तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का, महाराज माणूस गेल्यानंतर आजच्या दिवशी श्राद्ध का करायचं? माणूस गेल्यानंतर आजच्या दिवशी श्राद्ध, आजच्या दिवशी विधी विधान, पुण्यस्मरणाचा कार्यक्रमच का? तर बघा, तसं बघायला गेलं ना तर आता महाराज काही लोक, आता जर बघायला गेलं ना तर काही ठिकाणी महाराज श्राद्ध घातले जात नाहीत, काही ठिकाणी पुण्यस्मरण केली जात नाही. ती शोकांतिका आहे. आणि महाराज पुस्तकानं तर माणसं एवढी येडी झाली, मी काय म्हणते, ज्ञान असावं पण उगच काहीतरी कुठं पण आपलं डोकं चालू. काय काय जण म्हणतात काय करायचंय श्राद्ध करून, कोणी सांगितलंय? सगळी अंधश्रद्धा आहे. काय आजकालच्या तर जमान्यात महाराज जिथं मोठमोठे वाढदिवस साजरे केले जातात, जिथं मोठमोठे उत्सव साजरे केले जातात, ज्या ठिकाणी प्रत्येक माणसाला आपल्या मित्राचा बर्थडे कधी आहे, आपल्या मित्राचा जन्मदिवस कधी आहे, कोणता दिवस कधी हे माहीत असतं, पण काही ठिकाणी अशी शोकांतिका वाटते की आपल्या पूर्वजांचा मृत्यू दिन कधी आहे, पूर्वजांचं श्राद्ध कधी आहे हे लोकांना माहीत नसतं. म्हणून मला आनंद वाटतोय याचा की आपल्या घाडगे परिवाराचं कौतुक वाटतंय, घाडगे परिवारांचा आनंद याच्याबद्दल, कारण या युगामध्ये दिखाव्याला जास्त महाराज महत्व आहे. या युगामध्ये मोठमोठे वाढदिवस साजरे केले जातात. या युगामध्ये महाराज जिकडं आपला फायदा आहे तिकडं माणूस काय करतं, जातं. पण ज्या ठिकाणी महाराज आपल्या आजी आजोबांचा असू द्यात, आपल्या आजीचा असू द्यात, आपल्या आईचा, आपला श्राद्धाचा सोहळा एवढा मोठं होणं ही महाराज गोष्ट साधी सोपी नाही. आणि या घाडगे परिवारानं आपल्या आजींचं श्राद्ध स्मरणात राहावं. बघा, पुत्र त्याला नाही म्हणायचं. अशा जगामध्ये खूप पुत्र आहेत जे जन्माला आले पण जन्माला येऊन महाराज आई वडिलांच्याच कंबाट्यात लाता घालतात. असे पुत्र कामाचे. सुपुत्र कुणाला म्हणायचं? ऐका, सुपुत्राची व्याख्या सांगितली महाराजांनी. पुत्र कुणाला म्हणायचं, सुपुत्र कुणाला म्हणायचं? पुत्र फक्त एवढ्याच कामाचा नाही की वडिलांच्या इस्टेटवर फक्त हक्क कुणाचा? अय बचत गट, वडिलांच्या इस्टेटवर ज्याचा हक्क असतो त्याला काय म्हणायचं? आपली ही व्याख्या आहे की वडिलांच्या संपत्तीवर हक्क असणारा त्याला काय म्हणायचं? पुत्र म्हणायचं. पण नीट ऐका, सुपुत्र कुणाला म्हणायचं? आई वडिलांच्या इस्टेटीवर, आपल्या आई वडिलांच्या जमिनीवर, संपत्तीवर हक्क न दाखवता आई वडिलांचे संस्कार, आई वडिलांचे विचार आणि आई वडिलांची परंपरा पुढे घेऊन चालतो त्याला सुपुत्र म्हणायचं. अशी पुत्र पोटाला यावी, नाहीतर पुत्र जन्माला न आलेली चांगली. पुत्र भावायचा गुंडा त्यासाठी लोके झेंडा, त्यासाठी लोके झेंडा, त्यासाठी लोके झेंडा. पुत्र
पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी अशी महाराज मुलं पोटाला यावी. म्हणून आई वडिलांच्या संपत्तीवर अधिकार दाखवतो त्याला पुत्र म्हणायचं. आणि एक सांगू का, आई वडिलांची संपत्ती काय आज नाही तर उद्या तुम्हाला मिळणार. मुलं 2 असू द्यात आणि जमीन आपल्याकडे 20 एकर असू द्यात, दोन्ही मुलांना किती वाटून येणार आहे? 10 एकर येणार आहे. याच्यात काय महाराज मोठं पण नाही. पण महाराज मुलांना जर योग्य विचार, योग्य संस्कार, योग्य आचार जर देता आले ना तर द्या. संपत्ती महाराज आज आहे उद्या असेल का नाही याची गॅरंटी नाही देऊ शकत. म्हणून श्राद्ध घातली जातात, पुण्यस्मरण केली जातात. काही काहींना महाराज याच्यावर विश्वास नसतो आणि ज्यांनी याच्यावर विश्वास ठेवून श्राद्ध केले नाहीत त्यांना श्राद्ध झाल्यानंतर 2-3 वर्षानंतर नागबली करता महाराज 2-3 लाख रुपये घालवावे लागतात. मग तेव्हा वाटतं महाराज श्राद्ध केलं असतं तर बरं झालं. श्राद्ध का करायचं? आजच्या दिवशी पुण्यस्मरण का करायचं? तर महाराज आपल्या जी पूर्वजांनी आपल्यासाठी काहीतरी कार्य केलं, पूर्वजांनी आपल्यासाठी जे करून ठेवलं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभण्याकरता महाराज पुण्यस्मरण हे गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून पुण्यस्मरण करायचं. म्हणून आजचा श्राद्धाचा कार्यक्रम आहे. आणि असं जर झालं नाही तर नीट ऐका बरं का, त्याच्या घरी महाराज पितृदोष निर्माण होतो. काय होतो? ज्यांच्या आत्म्याला शांती मिळाली नाही, ज्यांचं श्राद्ध झालं नाही, ज्यांचं विधी विधानानं पूजा झाली नाही त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. मग बघा काही काही जण म्हणतात घरामध्ये, नीट ऐका, पितृदोष कुणाकुणाच्या घरामध्ये असू शकतो. ज्यांच्या घरामध्ये जी स्त्री तिला मुलं होत नाही, निपुत्रिक आहे, त्यांच्या घरात पितृदोष आहे. नीट ऐका, ज्यांच्या घरामध्ये सारखी सारखी भांडणं होतात, सारखा वाद होतो, त्यांच्या घरात पितृदोष आहे. ज्यांच्या घरामध्ये मधूनच मुलगा वेड्यासारखा करतो, मधूनच चांगला वागतो, त्यांच्या घरात पितृदोष आहे. ज्यांच्या घरामध्ये काही वेळा मुलं मंद किंवा वेडसळपणा करणारी जन्माला येतात त्यांच्या घरी पितृदोष असतो. आणि ज्यांच्या घरी कधीच शांतता लाभत नाही, काही जणांच्या घरी गेल्यावर आपल्याला बघा तिथं बसू वाटत नाही, घर म्हणतात खाल्ल्यासारखं होतं, त्या घरात काय आहे? पितृदोष आहे. म्हणून पितृदोष नष्ट करण्याकरता श्राद्ध करायचं असतं. आपल्या पूर्वजांनी केलेले जे आपल्यावरती उपकार आहेत, पूर्वजांनी जे आपल्याकरता साठवून ठेवलं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याकरता श्राद्ध करायचे असतात. म्हणून जे आई वडिलांनी आपल्यासाठी केलं, या जगाच्या पाठीवर बघायला गेलं ना महाराज, ज्या घरामध्ये आई वडील जिवंत आहेत ना, महिला मंडळांना चांगलं माहित आहे, महिला मंडळ तुमचं माहेर तोपर्यंतच तुमच्यासाठी आहे जोपर्यंत घरामध्ये कोण जिवंत आहे? आई आणि बाप जिवंत आहे. ज्या दिवशी घरामधले मायबाप गेले, महिला मंडळ तुमचं माहेर संपलं, तुमच्यासाठी माहेर शिल्लक राहिलं. आईची माया आणि आई वडिलांचं प्रेम काय असतं ना, आई वडील गेल्यानंतर समजतं की आईची माया काय असते, आईचं प्रेम काय असतं. आपल्या घरातली महाराज आजी असते ना, आपल्याला आजी सांगत असते, बाळा मला हे दे, बाळा मला ते आणून दे, बाळा माझी काठी देतो का, बाळा मला खुर्ची आणून देतो का, बाळा असं करतो का, बाळा मला जेवणाचं ताट आणून देतो का. माझ्या थकलेल्या आजी आजोबांना उठता येत नाही, बसता येत नाही, आणि आजी आजोबा सारखे हाक मारत असतात, तर त्या नातवंडांना महाराज राग राग वाटतो, त्या नातवंडांना राग येतो. त्यांना वाटतं माझी थकलेली आजी सारखंच मला काम सांगते. आजीचं सारखं लक्ष असतं महाराज आपल्या नातीवर, आपल्या नातूवर. बाळा इकडे जाऊ नको, बाळा ते करू नको, असं वागू नकोस,
चांगलं वाईट संस्कार देण्याचं काम हे कोण करत असतं? आजी आजोबा करत असतात. म्हणतात पिकलेलं पान कधी गळून जाईल सांगता येत नाही, पण त्या थकलेल्या आजी आजोबांचा आपल्याला रागराग वाटतो. पण एक सांगू का, आजी आजोबा हे महाराज एखाद्या दाट जुन्या वट वृक्षाप्रमाणे असतात, जे आपल्याला फळं देऊ शकत नाहीत, पण महाराज आपल्याला उन्हामध्ये सावली दिल्याशिवाय राहणार नाहीत. ती सावली म्हणजे आजी आजोबा आहेत. म्हणून आपल्या आजी आजोबांना कधी दुखवू नका. आपल्या आईला, ज्या आईनं 9 महिने आपल्याला उदरात वाढवलं, लहानाचं मोठं केलं, त्या आईचे उपकार आहेत महाराज. काय केलं त्या आईनं? आई कशी असते, आईची माया काय असते, आई वडिलांचं प्रेम काय असतं. जोपर्यंत आई वडील आपल्या सोबत जिवंत आहेत तोपर्यंत आई वडिलांची माया, आई वडिलांचं प्रेम आपल्याला कधी कळत नाही. पण आई वडिलांची माया, आई वडिलांचं प्रेम लक्षात येतं कधी? ज्यावेळी आई वडील आपल्याला सोडून निघून जातात. आई वडील महाराज शेवटचा श्वास घेत असतात आणि आपला प्राण सोडतात ना, त्यावेळी त्या मुलाला विचारा आपल्या आई वडिलांची किंमत काय, आई वडिलांचं प्रेम काय, आई वडिलांची माया काय, आपल्या बापाचं घरामध्ये असणं काय असतं, आपल्या आईचं घरामध्ये असणं काय असतं, ते त्याला विचारा. आई कशी असते महाराज, आईची माया काय असते, आईचं प्रेम काय असतं. आई थांबली तर चंद्रासारखी, थांबली तर चंद्रासारखी, धावली तर वाऱ्यासारखी. आई थांबली तर चंद्रासारखी, धावली तर वाऱ्यासारखी. आई ती आईच असते, उन्हात सावलीसारखी, उन्हात सावलीसारखी. आईचं प्रेम आहे, आईची माया आहे. आई गेल्यानंतर समजतं की आई काय असते. म्हणून एकदा झालं काय, सुंदर असा दृष्टांत आहे बरं का, की आई असणं काय असतं, आईचं जगणं काय असतं. एक म्हातारी आई होती आणि झालं काय, मुलाचं लग्न झालं आणि मुलाचं लग्न झाल्यानंतर नातवंड आली आणि नातवंड खेळत असताना सुनबाईने आतमध्ये भात लावला, कुकरला भात लावला आणि मुलगा बाहेर रडायला लागला. म्हणून सुनबाई पळत पळत बाहेर गेली. सासूला वाटलं की भात जर करपला तर सुनबाई माझ्यावरच रागवेल. म्हातारी पळत पळत आज जाणार, पण तेवढ्यामध्ये महाराज आजीचा पाय घसरला आणि महाराज पाय घसरून जोरात आपटली, तसं डोक्यावर पडली. मेंदूला मार लागला, डोक्याला मार लागला, रक्त घळा घळा वाहू लागलं. आईनं हंबरडा फोडला, रडू लागली, तिला वेदना झाल्या आणि बेशुद्ध पडली. तेवढ्यामध्ये महाराज मुलं पळत आली, सुना पळत आल्या. काय झालं? आईला उचलून दवाखान्यात नेण्यात आलं आणि आईला दवाखान्यात नेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं सिरियस पेशंट आहे, ऑपरेशन करावं लागल. तात्काळ जर ऑपरेशन नाही केलं ना तर तुमचं पेशंट शिल्लक राहणार नाही. किती खर्च आहे? तेवढ्यात म्हातारीचा नवरा पळत आला. महाराज एक सांगू का, जीवनामध्ये म्हातारं झालं ना की त्या म्हाताऱ्या माणसाला, म्हातारं झाल्यावर आपल्या म्हाताऱ्या असणाऱ्या बायकोचा आणि आपल्या म्हाताऱ्या असणाऱ्या नवऱ्याचा एकमेकासाठी आधार असतो. त्यांना एकमेकाशिवाय दुसरं कोण नसतं. भले म्हातारपणी नवरा बायको भांडत असतात, भले महाराज म्हातारपणी नवरा बायकोला शिवी देतो, म्हातारपणी महाराज म्हातारा नवरा आपल्या बायकोचा रागराग करतो, पण महाराज लपून का होईना आपल्या बायकोवर जीवापाड प्रेम करतो तो नवरा असतो. नवरा पळत पळत आला, काय झालं माझ्या बायकोला? तो पण म्हातारा आहे. मुलांनी सांगितलं असं असं झालंय, आई सिरियस आहे. डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागल. किती खर्च आहे? डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशनचा खर्च आहे 8 लाख. किती खर्च आहे? 8 लाख रुपये खर्च आहे. म्हाताऱ्याच्या पायाखालची जमीन हादरली. करायचं काय? कुठून आणायचं 8 लाख रुपये?
महाराज मुलगा इकडं म्हातारा महाराज इकडं तिकडं फेरा मारू लागला. काय करावं? बायकोचं ऑपरेशन करायचंय, पैसे कुठून आणायचं? पैसे तर नाहीयेत माझ्याकडे. मुलांनो ऐका ना रे बाळांनो, अरे तुमच्या आईचं ऑपरेशन करायचंय. तुमच्या आईचं ऑपरेशन वेळेत झालं नाही ना तर तुमची आई जगू शकणार नाही. बाळांनो व्यवस्था करा पैशाची. मुलं म्हणले बाबा तुम्ही इथं शांत बसा, जरा थोडा आराम करा. मुलांनी महाराज वडिलांना घरी नेलं, तुम्ही जरा शांत बसा, तुम्ही विचार करू नका, तुमची तब्येत बिघाडेल, तुम्ही असं करा, जेवण करा. महाराज मुलांचा मान राखण्यासाठी वडिलांनी 2 घास खाल्ले आणि 3ऱ्या घासाला मुलांना आठवण करून द्यावी म्हणून वडील म्हणतायत बाळांनो, ए बाळांनो ऐका ना, अरे तुमच्या आईचं ऑपरेशन करायचंय रे, 8 लाख रुपयांची गरज आहे, माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, तुम्ही तेवढं 6 लाखाची व्यवस्था करा, मी 2 लाख रुपये देतो. तेवढ्यामध्ये महाराज थोरला मुलगा म्हटला, कुठून आणायचे एवढे पैसे? काय करायचंय? आणि आईचं ऑपरेशन करावं तर ती जगेल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. आणि कशाला करायचं ऑपरेशन? बघा, पोटचा जन्म दिलेला मुलगा म्हणतोय की आईचं ऑपरेशन केलं तर ती जगेल का नाही याची गॅरंटी. अशी महाराज मुलं नसलेली चांगली. बघा, आईचं ऑपरेशन कशाला करायचंय? ती जगू शकत नाही, ती जगणार आहे का? तेवढ्यामध्ये दुसरा मुलगा म्हटला, मी सुद्धा पैसे देऊ शकत नाही, माझ्याकडे सुद्धा पैसा नाही. पडल्या पडल्या जर आई गेली असती तरी चाललं असतं. बघा, म्हाताऱ्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले आणि म्हातारा विचार करतोय, ज्या आईनं 9 महिने मुलाला उदरात वाढवलं, 9 महिने आपलं ओझं पोटात घेऊन फिरली. बाळांनो बरोबर आहे, नीट ऐका बरं का. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारा हा प्रसंग आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये जगत असताना प्रत्येकाला या दिवसातून जावं लागणार आहे. म्हातारपण हे कुणाला चुकलं नाही. त्यावेळी त्या थकलेल्या आजोबांनी, थकलेल्या म्हाताऱ्या आजोबांनी आपल्या थरथरते त्या आवाजामध्ये सांगितलं, बाळांनो बरोबर आहे रे तुमचं, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ना तिचा काय उपयोग आहे जगून, तिचं ऑपरेशन केलं तर ती जगेल का नाही याची गॅरंटी नाही. बरोबर आहे तुमचं. ती पडल्या पडल्याच विठ्ठल 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 पुढं सारखं, पुढं थोडं थोडं पुढं थोडं थोडं पुढे सारखा, पुढे सरून बसा. मागून येणारी लोक माग बसतील. या पुढं सरा, पुढं थोडं थोडं इकडे सरून या, पुढं या, पुढं पुढं या. गरमीचे दिवस आहेत, बाहेर कुणी उभा राहू नका, मंडपामध्ये येऊन बसा, उन्हामध्ये उभा राहू नका. म्हाताऱ्या माणसांनी काळजी घ्या. थोडं थोडं पुढं सरकून बसा, थोडं सहकार्य करा. या पुढं पुढं सारखा, सर पुढं. विठ्ठल विठ्ठल ऐका, आजोबा म्हणाले, बाळांनो बरोबर आहे तुमचं, तिचं ऑपरेशन केलं तर ती जगेल का नाही याची गॅरंटी नाही. पण एक सांगू का, अरे जगेल का नाही याची गॅरंटी डॉक्टरांनी दिली नाही तरी पण महाराज माझा विश्वास आहे की ती माझ्यासाठी परत नव्याने उभा राहील, माझ्यासाठी ती जगेल, आपल्या मुलाबाळांसाठी ती जगेल. पण एक सांगू का बाळांनो, असा जर विचार तुम्ही पोटात असताना तुमच्या आईनं जर केला असताना, 9 महिने वाढवलं रे तिने तुम्हाला, 9 महिने आपल्या उदरात वाढवलं, आणि ज्यावेळी
तुम्हाला दवाखान्यात नेण्याची वेळ आली आणि डॉक्टरांनी सांगितलं की बाळ आडवं झालंय. आई आणि मुलापेक्षा, नीट ऐका, आई आणि मुलापैकी आम्ही कुणाला एकालाच वाचवू शकतो. त्यावेळी अख्ख्या घरादारांनी सांगितलं रे, अख्ख्या घरादारांनी सांगितलं की आम्हाला कोण पाहिजे? आई पाहिजे. पण एक सांगू का, माझ्या बाळाला वाचवा अशी म्हणणारी फक्त आणि फक्त आई होती रे, फक्त आणि फक्त आई होती. त्या आईची माया, त्या आईचं प्रेम, त्यावेळेसच तिनं म्हणायला पाहिजे होतं की माझं बाळ जगेल का नाही याची गॅरंटी नाही, बाळाला वाचवू नका. पण वाचवलं ना तुम्हाला. आणि आईनं काय केलं ऐका, ज्यावेळी तुम्ही रांगू लागला त्यावेळेस माझी आई सुद्धा तुमच्या बरोबर रांगली. ज्यावेळी माझं बाळ बोबडं बोलू लागलं, माझी आई सुद्धा माझ्या बाळाबरोबर बोबडी बोलू लागली. ज्यावेळी मुलगा चालू लागला, चालता चालता पडायला लागला, त्याच वेळी आपली आई सुद्धा आपल्या सोबत चालू लागली. ज्यावेळी माझं बाळ हाताला धरून पळायला लागलं, आपली आई सुद्धा आपल्या सोबत पळली ना. काय नाही केलं तुमच्यासाठी तुमच्या आईनं? रक्ताचं पाणी केलं तुमच्या आईनं. जीवनभर आयुष्यभर सकाळी सकाळी उठून तुम्हाला डबा करून दिला, सकाळी सकाळी उठून तुमच्यासाठी जेवणाची सोय केली माझ्या आईनं. महाराज, जीवनामध्ये एकमेव व्यक्ती अशी असते की आपल्या मुलाच्या, एक सांगू का, जीवन जगत असताना आपण जर बाहेर गेलो ना, मुलगा बाहेर गेला आणि घरी आला की त्याचा मुलगा बाहेर आल्यावर, नीट ऐका, आपण जर घरातून बाहेरून घरात आलो तर नातू आल्या म्हणतो, आपल्या वडिलांना म्हणतो पप्पा क्या लाया. नीट ऐका, मुलगा आपल्या वडिलांना काय म्हणतो? मेरे लिए क्या लाया. बायको म्हणती कितना कमाया, बाप म्हणतो कितना बचाया. पण एकमेव जगाच्या पाठीवर आई असते, ती म्हणते बेटा कुछ खाया. ती फक्त कोण असते? आई असते. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, हो 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 हो, ऐसी कळवळ्याची जाती, हो ऐसी कळवळ्याची जाती, हो हो हो, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसे कळवळ्याची जाते, हो हो ऐसे कळवळ्याची जाते, हो ऐसे कळवळ्याची जाते. करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला त्यावेळीच आईचं प्रेम कळत नाही. आणि मुलगा म्हणतो बाबा आईच्या ऑपरेशन करता माझ्याकडे पैसे नाहीयेत, मला गाडीचा हप्ता आहे, घराचा हप्ता आहे, मला बऱ्याच जणांचं
उसनं घेतलेले पैसे द्यायचे, मी आईच्या ऑपरेशन करता एवढे पैसे देऊ शकत? बाप म्हणाला ठीक आहे, तुम्हाला नाही द्यायचे ना मला पैसे, देऊ नका, माझं मी ऑपरेशन करतो. म्हाताऱ्यानं महाराज आपली जमीन विकायला काढली. जमीन विकायला गेल्यावर तो व्यापारी म्हटला, जो जमीन घेणार आहे ना तो म्हटला की या जमिनीचं जास्त काय पैसे होणार नाही, मी तुम्हाला 15 लाख देईन. बाबा म्हणले 15 लाखात काय होणार आहे, 40 लाख तरी द्या जमिनीचं, जमीन विकतोय. नाही म्हणले 15 लाख मिळतील. पण 15 लाख आहे ठीक आहे, माझ्या बायकोचं ऑपरेशन तरी होईल, पण याच्या करता सही कोणाची लागते? मुलांची सही लागते. मुलं म्हटली एवढी मोठी जमीन आहे आणि ती जमीन तुम्ही घाण पण नाही ठेवली, डायरेक्ट विकताय आणि फक्त 15 लाखाला आम्ही सही देणार. महाराज विचार करा त्या म्हाताऱ्याची काय अवस्था झाली असेल. महाराज जमिनीवरती कोसळला बाप आणि धडा धडा घाय मोकलून रडायला लागला की आज तीच माझी मुलं आहेत, ज्यांना आम्ही जन्माला घातलं, ज्यांच्या सुख दुःखात आमची मुलं हसली तेव्हा आम्ही हसलो, आमची मुलं रडली तेव्हा आम्ही रडलो, आमची मुलं धरपडली तेव्हा आम्ही सुद्धा धरपडलो. आमच्या मुलांनी महाराज ज्या ज्या वेळा आजारी पडले त्या त्या वेळी महाराज मुलाला ताप आला पण वेदना आई वडिलांना झाल्या, मुलाला खोकला आला पण त्रास आई वडिलांना झाला, मुलाला महाराज ऍडमिट केलं पण महाराज त्याचं दुःख बघून त्रास मात्र आई वडिलांना झाला. आणि तीच आज मुलं आपल्या आईचे ऑपरेशन करता सही द्यायला सुद्धा तयार नाही. बाप रडत असताना एक व्यापारी तिथं आला. व्यापाऱ्याने बघितलं, सत्य घटना आहे बरं का, व्यापाऱ्याने बघितलं म्हातारं रडतंय. व्यापारी म्हटला बाबा काय झालं तुम्हाला रडायला? बाबांनी सांगितलं असा असा प्रसंग आहे. व्यापारी म्हटला ठीक आहे बाबा, मी तुम्हाला पैसे देतो पण त्याचं व्याज लागेल. ठीक आहे बाबा म्हटले ठीक आहे, मला कसंही करून पैसे द्या, किती व्याज लावायचंय तेवढं लावा, पण माझी बायको जगली पाहिजे. महाराज एवढ्या सगळ्याला एवढा कालावधी गेला. व्यापारी म्हटला ठीक आहे मी पैसे देतो पण उद्या सकाळी तुम्हाला पैसे भेटतील. रात्रभर म्हातारं खुर्चीवर बसलंय आणि सकाळ होण्याची वाट बघतंय. रात्रीच्या 1:30-2 वाजता व्यापारीला आंघोळ केलेला आवाज आला. व्यापारी तिकडं बघायला गेला तर म्हातारा महाराज 2 वाजता आंघोळ करत होतं. व्यापाऱ्याने विचारलं बाबा अहो एवढ्या रात्री का आंघोळ करताय? बाबा म्हटले पहाट झालीये आणि आता सकाळ झालीये, मला पैसे घेऊन माझ्या बायकोकडे जायचंय. अहो बाबा आता पहाट झाली नाही बाबा, अजून रात्रच आहे, पहाट व्हायला अजून वेळ आहे. बाबा म्हटले नाही नाही आता पहाट झाली आहे, आता सकाळच्या 5 वाजले आहेत. अहो बाबा 5 नाही वाजले बाबा, आत्ताशी फक्त 2 वाजले, सकाळ व्हायला अजून उशीर आहे. म्हातारा महाराज रात्रभर खुर्चीवर बसून राहिलं, डोळ्याची पापणी सुद्धा पडू दिली नाही आणि पहाट होण्याची वाट बघू लागलं. पहाट झाली, सकाळ झाली आणि तसं व्यापारीला म्हटलं चला पटकन चला, माझ्या बायकोचं ऑपरेशन. व्यापारीला घेऊन म्हातारं हॉस्पिटलमध्ये पळत पळत आलं आणि नर्सला सांगितलं असं असं आमचं पेशंट आहे, आता पैसे आम्ही जमा करतोय, लगेच त्यांना ऑपरेशनला घ्या. पैसे दिले, कागदपत्रावर सही झाली आणि नर्सनं डॉक्टरला फोन केला की असं असं पेशंट आहे, त्याचे पैसे जमा झाले. डॉक्टरांनी सांगितलं अर्धा तासात मी येतोय, ऑपरेशनची तयारी करा. तेवढ्यामध्ये दुसरी नर्स तिकडून पळत पळत आली आणि दोन्ही नर्सच्या नजरेला नजर मिळाली आणि त्यांच्या लक्षात आलं की काय घडलंय. त्यावेळी बाबा म्हटले घ्या ना पटकन पटकन घ्या ऑपरेशनला. त्यावेळी त्या नर्सनं सांगितलं बाबा तुमचं पेशंट आता राहिलं नाही. काय बोलता तुम्ही? बाबा अहो तुमचं पेशंट राहिलं नाही. तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही, माझ्या बायकोला ऑपरेशनला घ्या. अहो बाबा हात जोडून सांगते तुम्हाला, तुमचं पेशंट आता शिल्लक राहिलं नाही. महाराज म्हातारं धाड कशीनं खाली आपटलं आणि फरशीवर डोकं आपटून घेऊ लागलं. माझ्या बायकोचा मी जीव वाचवू शकलो नाही, माझ्या मुलांनी माझी साथ दिली नाही.
हातामध्ये पैसे होते ना, तर नर्सच्या अंगावर टाकले, घ्या. तुम्हाला पैसेच घ्यायचे होते ना. तुम्हाला माणसांचा जीव महत्वाचा नाही. माझ्या बायकोला तुम्ही वाचवू शकला नाही. आज या जगाच्या पाठीवर माझी बायको राहिली नाही. आणि म्हाताऱ्यानं महाराज एकदा व्यापाऱ्याकडे बघितलं, एकदा त्या नर्सकडे बघितलं, आणि म्हाताऱ्यानं खाली मान टाकली, ती परत वरच काढली नाही. आपली बायको गेली, आपल्या जीवनाचा आधार गेला, आपली जोडीदारीण गेली, मग मी जगून तरी काय करू. म्हणून महाराज त्या म्हाताऱ्यानं सुद्धा आपला जीव सोडला, आजोबांनी सुद्धा आपला प्राण सोडला, आणि जगाच्या पाठीवर असं एकमेव दृश्य बघायला मिळालं की पुढे पतीची अंत्ययात्रा निघाली आहे आणि माग पत्नीची. एवढा प्रेम, एवढा जीव असतो नवरा बायकोचा. आणि महाराज याच्यातून मला एकच सांगायचंय की आई वडील गेल्यानंतर त्या दोघा आई वडिलांची अंत्ययात्रा निघाली, अंत्ययात्रा स्मशानभूमीत गेली, असं महाराज चिता रचलेल्या आहेत. आणि मग ह्यांची मुलं तिथं आली आणि हंबरडा फोडून रडू लागली. पण महाराज ज्यावेळी पैसे मागितले ना, त्यावेळेस मुलांनी पैसे दिले नाही. पण आई वडील गेल्यानंतर मुलं हंबरडा फोडून रडतायत आणि म्हणतायत, तेव्हा मी पैसे दिले असते तर बरं झालं असतं. आई वडिलांची किंमत आई वडील गेल्यानंतर कळून काय उपयोग. आई वडील जिवंत आहेत ना. आई वडील गेल्यानंतर त्यांच्यासाठी रडलं काय, मी असं केलं असतं, मी त्यांच्यासाठी तसं केलं असतं, असं म्हणून काय उपयोग. कारण या देहाचा काय भरोसा नाही. या देहाचा महाराज कधी देवाचं बोलवणं येईल आणि कधी आजचा दिवस शेवटचा असेल हे सांगू शकत. कारण हे शरीर कसं आहे, हे शरीर आपण घेताना घेतलंय ते उसनं घेतलंय कुणाचं. आणि कधी ना कधी तर हे शरीर काय होणार आहे, अभंगाचं पहिलं चरण. जायाचे शरीर जाईल क्षणाता, तुम्ही जायाचे शरीर जाईल क्षणात, काहा गोपीनाथ पावेची ना. म्हणून आहे ना, जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे, जोपर्यंत हे शरीर आहे, तोपर्यंत महाराज एकमेकांबद्दल मनामध्ये प्रेम ठेवा. आता बघायला गेलं ना, माणसांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल एवढा वाईट भाव आहे. आत्ताच्या काळामध्ये महाराज आपला माणूस मुलगा आईचा नाही, मुलगा बापाचा नाही, बहीण भावाची नाही, बायको नवऱ्याची नाही. या काळामध्ये आपली माणसं आपली नाही, दुसऱ्याकडून काय अपेक्षा करणार. या देहाचा भरोसा नाही, कधी वर्ण बोलवणं येईल आणि कधी हा देह जाईल सांगता येणार. कारण मी मगाशी सांगितलं, हा देह आहे, हा आपल्याला कायमचा मिळालाय का उसना आहे, कसा आहे. आणि उसनं महाराज कितीही दिवस आपल्याकडे असू द्या, कधी ना कधी काय करावं लागतं, द्यावं लागतं. एक सांगू का, बस मध्ये आपल्याला जायचंय आणि बस महाराज इथं वडूत मध्ये येऊन थांबली. आपण बस मध्ये शिरलो आणि बस मध्ये जाऊन बसलो की लगेच आपल्याकडे कोण येतं, बोला. अय वडूत, बस मध्ये गेलाय ना, बस मध्ये बसल्यानंतर लगेच बसले आपल्याकडे कोण येतं आणि ते काय विचारतं, कुठं उतरायचं, काय कुठं उतरायचंय. गाडीत बसल्या आपल्याला कुठं जायचंय ही जागा निश्चित असते. तसं या हा देह भेटल्यानंतर कधी ना कधी मरायचंय हे सुद्धा महाराज निश्चित. नीट ऐका बर का.
गाडीत बसल्यानंतर कुठं उतरायचंय ही जागा ठरलेली, तसं हा देह मिळाल्यानंतर किती दिवसानं सोडायचाय, कधी सोडायचाय हे सुद्धा ठरलेलं सगळ्यांना माहित आहे. जन्म झाल्यानंतर 5व्या दिवशी कोण येते? सटवी येते. आणि काय लिहून जाते? नशीब लिहून जाते. आणि हे सांगू का, तिथं असं दिवसावर नाही होत मोजमाप. किती दिवस कोण जगणार आहे, किती वर्ष जगणार आहे, किती महिने जगणार आहे, असं तिथं मोजमाप होत. तिथं मोजमाप असतं पाप आणि पुण्याचं. आणि अजून एक मोजमाप असतं श्वासाचं. किती श्वास झाला, किती लाख झाला, 10 लाख झाला, 15 लाख झाला, किती कोटी झाला, किती अब्ज झाला, एवढे एवढे श्वास आपल्याला उसने दिलेत. कसे दिलेत? श्वास संपले की आपलं हितलं कार्य. आणि हे शरीर उसने पंचमहाभूतांनी दिलेलं आहे. कुणी दिलेलं आहे? देह हा पाचाचा, आणीला उसना. देह हा पाचाचा, आणीला उसना. जेते ज्याची त्याला देणे आहे. शरीर कसं आहे महाराज? पंचमहाभूताचं. नीट ऐका. आता सगळ्यांना प्रश्न पडेल, ही पंचमहाभूत कोण? भूत म्हणजे ते भूत? पंचमहाभूताचं शरीर आहे, त्यांनी उसनं दिलंय. आता तसं बघायला गेलं ना, पाणी आहे, पाणी वाहत आहे. पाण्याचं तत्व आपल्या शरीरामध्ये रक्त वाहत आहे. नीट ऐका. पाणी जसं वाहत आहे, पाण्याचं तत्व शरीरामध्ये रक्त आहे. सूर्य आहे, सूर्यामध्ये काय आहे? तापमान आहे. तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा काय? तापमान आहे. नीट ऐका. पाण्यापासून रक्त आहे, सूर्यापासून तापमान आहे, मातीपासून हाड आहेत. मातीपासून हाड कुठं मिळणार आहे? शेवटी मातीत मिळणार आहेत. मातीपासून हाड आहेत. नीट ऐका. वायू, आपला हा श्वास चालतोय कशापासून आहे? वायूपासून आहे. आकाश, जे आकाश आहे ना, जे आपले असणारे शरीर यष्टी आहे, आपले गुडघ्याचे जॉईंट असतील, आपले जे सगळे जॉईंट्स आहेत ना, ते म्हणजे काय? ज्याप्रमाणे आकाश आहे तसं आपली महाराजची शरीर यष्टी आहे. म्हणून सगळं जी तत्व आहेत ना, ही कशाची आहेत? पंचमहाभूतांची आहेत. आणि त्यांनी दिलेली आहेत. आणि महाराज कधी ते उसनं घेतलंय, कधी ते द्यावं लागल हे सांगता येत. म्हणून या श्वासाचा काय भरोसा? सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा. रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. सांसों का क्या भरोसा, क्या भरोसा. रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा. रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. सांसों का क्या भरोसा, सांसों का क्या भरोसा. रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. सांसों का क्या भरोसा. टाळी वाजवायची, टाळी वर हात घ्या सगळ्यांनी, टाळी वाजवा. या जीवन तलावामध्ये, या जीवन सृष्टीमध्ये जर तुम्हाला तरायचं असेल, या जीवन प्रवाहामधून तुम्हाला सुखरूप भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल, आणि तुमच्या आत्म्याला जर मुक्त व्हायचं असेल, तर देवापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे भजन आहे. देवापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे नामस्मरण आहे. आणि सुख दुःखातून जर वाचायचं असेल तर भजन करत असताना टाळी वाजवा. टाळी वाजवण्याचे खूप फायदे आहेत बरं का.
वाजू द्यात, टाळी वाजवल्यानं पळून जातात. टाळी वाजवल्यानं दुःख नाहीच होत आणि टाळी वाजवल्यावर सुख येतं. आणि महत्वाचा फायदा टाळी वाजवल्यानं वैकुंठाकडे जाण्याची मार्ग मोकळा होतो. म्हणून टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी. हात वर करा. या जीवनामध्ये एकमेकांबरोबर चांगले राहा, चांगलं वागा, कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. श्रीमंतीचा माज आहे पण गरिबीची लाज कधी करू नका. या जीवन सृष्टीवर जन्माला जरी आलो असलो ना, धन दौलत पैसा ऐश्वर्य संपत्ती गाड्या बंगला सगळं हितच ठेवून जायचंय. मी किती मोठा आहे, मी किती श्रीमंत आहे, माझ्याकडे किती ऐश्वर्य आहे याचा माज करू नका. कारण देवाकडे जाताना रिकाम्या हाताने आलोय आणि रिकाम्या हातानं जावं लागणार आहे. मग माज कशाचा आहे, गर्व कशाचा आहे? गर्व करायचा असेल ना तर त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये विराजमान करून घ्या. त्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये बसवा आणि देवाचं नामस्मरण करा. म्हणून टाळी वाजवा, टाळी टाळी. वा वा. सासों का क्या भरोसा, सासों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. सासों का क्या भरोसा, सासों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. म्हणून देवाचं भजन करा. भजन का करायचं? आणि तरुणपणीच करा. म्हातारं हो चाल, कानाने बहिरे हो चाल, तोंडानं बोलता येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, चालता येत नाही, टाळी वाजवता येत नाही. म्हातारपणी वेळ निघून गेल्यानंतर आठवतं देवाचं भजन केलं असतं तर बरं झालं असतं. वेळ निघून जाण्याआधी सावध व्हा. म्हणून देवाचं नामस्मरण करा. कारण या देहाचा काय भरोसा नाही. 4 दिवसाचं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये पण 2 दिवसाचं जीवन आहे आणि 2 दिवसाचं मरण आहे. जीवन है 4 दिन का, जीवन है 4 दिन का, 2 दिन की जिंदगानी, 4 दिन का 2 दिन की जिंदगानी. जब आएगा बुढ़ापा, जब आएगा बुढ़ापा, थक जाए चलते चलते, थक जाए चलते चलते. सासों का क्या भरोसा, सासों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. सासों का क्या भरोसा. सासों का क्या भरोसा, सासों का क्या भरोसा, रुक जाए चलते चलते, रुक जाए चलते चलते. जीवन है 4 दिन का, 2 दिन की जिंदगानी. जब आएगा बुढ़ापा, थक जाए चलते चलते. म्हणून या देहाचा काय भरोसा नाही. म्हणून जोपर्यंत वेळ आहे ना तोपर्यंत या भगवंताचं नामस्मरण करा. आपल्या देहामध्ये, आपल्या आत्म्यामध्ये महाराज त्या भगवंताला विराजमान करून घ्या. कारण आता बघा, आता आपल्या या सातारा जिल्ह्यात आहे म्हणून सांगते बरं का, आपल्या सातारा जिल्ह्याचं
सातारा जिल्ह्याचंच नव्हे, महाराष्ट्राचं, भारताचं, समंत जगताचं आराध्य दैवत, सगळ्यांची जी शक्ती आहे, शिव म्हणजेच सुंदर आहे, शिव म्हणजेच सत्य आहे. आता बघा, लवकरच आपल्या या शिखर शिंगणापूरची यात्रा येते आणि शिखर शिंगणापूर म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव आहे, आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या भारताचं श्रद्धास्थान आहे. आणि शिवाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर शिवाबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे, आस्था आहे. कारण शिव म्हणजे सत्य आहे, शिव म्हणजे सुंदर आहे, शिव म्हणजे ब्रह्म आहे, शिव म्हणजे शक्ती आहे आणि शिव म्हणजेच भक्ती आहे. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा सदाशिव हे त्रिपुरारी शंभो. सांब 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 सदाशिव हे त्रिपुरारी शंभो. शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. करुणाकरा जग जागवा. करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. किती छान वाटलं बघा. देवाचं नामस्मरण, देवाची भक्ती, देवानं ज्याच्या करता हा देह दिलाय, देवाला वाटलं हे लोक देवाचे नामस्मरण करतील, हे लोक या देहामध्ये भगवंताला साठवतील, हे लोक काहीतरी चांगलं काम करतील. पण ज्याच्या करता हा देह दिला, माणूस त्याच्या मागचा उद्देश विसरला आणि माणूस विसरून गेला की आपण माणूस आहे. आज माणसामध्ये माणूस राहिलेला नाही. आज माणसामध्ये महाराज एवढी वाईट वृत्ती निर्माण झाली आहे की दुसऱ्याचं कसं वाईट होईल, दुसऱ्याबद्दल कसं महाराज वाईट भावना एकमेकांच्या बद्दल आज मनामध्ये आहे. म्हणून ज्याच्या हृदयामध्ये भगवंताला विराजमान केलं, ज्यांनी हृदयामध्ये त्या भगवंताला, त्या शिवाला आणि भक्ती करायची ना, तर कोणत्या पण देवाची करा. मी काय म्हणते, तुमची भक्ती आहे ना, भक्ती शंकरावर असू द्या, भक्ती रामावर असू द्या, भक्ती श्रीकृष्णावर असू द्या. कारण मार्ग जरी जाण्याचे वेगवेगळे असले तरी पोचायचंय कुठं? ऐका, आपल्याला सातारला जायचंय,
बस वडूत वरून पण आहे, बस वाठार वरून पण आहे, बस शिवथर वरून पण आहे, अजून वेगवेगळ्या बस आंबवडेवरून पण आहे. पण बस जाताना मार्ग वेगळे आहेत, पण पोहोचणार कुठे आहे? सातारलाच आहे. तसं तुमचं आमचं काय असू दे, आपण भक्ती रामाची करतोय, कुणी भक्ती श्रीकृष्णाची करतय, कुणी भक्ती महादेवाची करतय, पण भक्तीचे मार्ग जरी वेगळे असले तरी पोहोचणार कुठे? त्या भगवंतापर्यंतच आहे. पण भक्ती असावी. भक्ती कुणाचीही करा, भक्ती रामासारखी करा, रामाचीही करा. राम महाराज बघायला गेलं ना, प्रभू रामचंद्राबद्दल सांगायचं म्हटलं तर या जगाच्या पाठीवर प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही, प्रभू रामचंद्रासारखा भाऊ नाही, प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही, प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही आणि प्रभू रामचंद्रासारखा देव नाही. एवढा महाराज अधिकार प्रभू रामचंद्राचा आहे. आणि या थकलेल्या जीवनामध्ये, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, या व्यस्त असणाऱ्या जीवनामध्ये थकलेल्या मनाला, थकलेल्या आयुष्याला, थकलेल्या जीवनाला आराम मिळवायचा असेल तर जीवनामध्ये रामाच्या नामाचा उच्चार करा. जीवनामध्ये आराम मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्रीराम जय राम जय जय राम, 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 हे श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. म्हणून फक्त या जीवनामध्ये येऊन जर सार्थक करायचं असेल ना तर फक्त त्या भगवंताचं काय करा? नामस्मरण करा. म्हणून संतांनी आपल्याला हा मार्ग दाखवला. कशा करता? तर महाराज त्या भगवंताला भेटायचं असेल ना तर संत महाराज एवढे कृपा करतात. संत महाराज कृपेचा सागर आहे. अभंगाचं दुसरं झरण. तुम्ही संत झाले कृपेचा सागर, तुम्ही संत झाले कृपेचा सागर, तुम्ही संत झाले कृपेचा सागर, तुम्ही संत कृपेचा सागर, तुम्ही संत कृपेचा
सारे कृपेचा सागर निरोप हा फार सांगा देवा. बघा आपला टाइम होत आलाय. मी 10 मिनिटं घेणार आहे बरं का. बरोबर 12:15 आपण पुष्पवृष्टी करायची आहे. तरी जी पुरुष मंडळी असतील ऊन लागतंय बरं का, थोडंसं पुढं सरकून घ्या. 12:15 आपण फुलं टाकणार आहोत. आपल्याकडं वेळ कमी आहे, थोडं सहकार्य करा. जास्त वेळ मी घेणार नाही. ज्या निमित्तानं आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम आहे, याच्यातून एकच सांगण्याचं आहे, याच्यातून लोकांना एकच समजून घेता आलं पाहिजे की या जीवनसृष्टीवर जायाचे शरीर जाईल क्षणात. कसं म्हटलंय? एका मिनिटात म्हटलंय का? एका तासात? एका महिन्यात? एका वर्षात? काय म्हटलंय? क्षणात. क्षणभंगूर नाही भरवसा. क्षणाचा सुद्धा भरवसा. एवढ्या लवकर हा देह, आपला आत्मा कधी देह सोडून जाऊ शकतो हे सांगता येणार. म्हणून साधू संतांनी देवाकडे मागणं केलं की तुम्ही संत सारे कृपेचा सागर निरोप हा माझा सांगा देवा. हे शरीर कधी ना कधीतरी जायचंय. तुम्ही संत कृपावंत आहात आणि आमचं शरीर कधी ना कधीतरी जाणार आहे. पण आमचा देवाकडे एवढाच निरोप सांगा. काय निरोप सांगा? मी पटकन सांगते बरं का, आता वेळ नाही आपल्याकडे. की आमचा निरोप सांगा की मी असताना अनाथ आहे. कसं आहे? मी असताना अनाथ आहे, अज्ञानी आहे, मला कसलं ज्ञान नाही. अनाथ अज्ञान कोणी नाही त्याला, पाया पै विठ्ठला ठेवी मझ. मी असताना अनाथ आहे, अज्ञान आहे. आणि अनाथ आणि अज्ञान माणसाला स्वतःच असं कुणी नसतं. आणि मला माझं कुणी नाही, म्हणून मला विठ्ठलाच्या चरणाची जागा द्या अशी विनंती अभंगातून महाराज कुणाकडे करतायत? देवाकडे करतायत. अभंगाचा भावार्थ लक्षात घ्या बरं का. म्हणून माणूस सुद्धा जन्माला आल्यावर जन्माला येतो आणि अनेक नाती बनवतो. हा माझा भाऊ आहे, ही माझी बायको आहे, ही माझी बहीण आहे. पण महाराज जाताना मला सांगा, आपल्या सोबत आपली किती नाती बरोबर येतात? येतं कोणी? नाही येत कोणी. म्हणून या जगाच्या पाठीवर याच्या त्याच्या नादाला लागण्यापेक्षा, माझं करत बसण्यापेक्षा, आजकाल माणसाला एक नाद आहे. आजकाल माणसाला एवढा अभिमान आहे, माझा बंगला किती मोठा आहे, माझी गाडी किती आहे, माझ्याकडे संपत्ती किती आहे, माझ्याकडे धन दौलत किती आहे. एक सांगू का? तुम्ही किती धन दौलत कमवली, तुम्ही किती ऐश्वर्य कमवलं, तुम्ही किती पैसा कमवला, याला काडी मात्र किंमत नाही. तुम्ही माणसं किती कमवली आणि माणुसकी किती आहे याला फार किंमत आहे बरं का. माणसाकडे काही नसलं तरी चालेल, पण महाराज माणसाच्या तोंडात गोडवा आणि अंगात नम्रता पाहिजे. बाकी काही नसलं तरी पैशाचा, धन दौलतीचा, ऐश्वर्याचा माज दाखवू नका. माझा बोललेला राग येईल. अहो त्या रावणाची लंका सुद्धा होती हो सोन्याची, राहिली का? मग माज कशाचा आहे? श्रीमंतीचा, ऐश्वर्याचा. अहो आपण गेल्यानंतर आपलं नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. मग काय करतात त्या ऐश्वर्याला? माणूस गेल्यानंतर माणसाला वाटत असतं, अभिमान असतो, माझं नाव एवढं मोठं आहे, 4 गावात माझी ओळख आहे, मी सरपंच आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, माझ्या नावापुढं पंतप्रधान लागतंय, माझ्या नावापुढं मुख्यमंत्री लागतंय, माझ्या नावापुढं आमदार लागतंय, मी खासदार आहे. पण माणूस गेल्यानंतर माणसं फोन करतात, आपलं माणूस असा पेशंट आहे, पुण्याला ऍडमिट आहे, आणि अचानक फोन येतो की आपला माणूस आता राहिला. त्यावेळेस महाराज तोंड सुद्धा बघत नीट ऐका बरं का. माणूस किती प्रतिष्ठित आहे, मी किती नामांकित आहे, आणि बाहेर माणसामध्ये माझी किती छान ओळख आहे, हा दिखावा करू नका. आजकाल माणसाला एवढं फॅड आलंय, व्हॉट्सअपला एवढे मोठे आई बापावर स्टेटस टाकायचे, आई वडिलांवर मेसेज लिहायचे, आई वडिलांवरती महाराज एवढ्या कविता करायच्या, आणि त्यांचे आई वडील बघितले तर वृद्धाश्रमामध्ये आहेत. असलं काही उपयोगाचं नाही. दिखावा करायचं काय गरज आहे? ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं, एवढी महाराज आजची पिढी बिघडली, एवढी येडी झाली. माझा बोललेला राग येऊ द्यात,
पण मी सत्य बोलते, कटू आहे पण सत्य आहे. आजकालची पिढी महाराज तीर्थक्षेत्राला जाते, देवदेव करते, पाप धुण्याचं काम करते आणि महाराज त्यांच्या घरामध्ये त्यांच्यामुळे त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये काय आहे? अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. देवाला जाता, तीर्थक्षेत्र करता, देवदेव करता आणि तुमच्या घरामधले तुमचे आई वडील जर तुमच्यामुळे दुःखी असतील ना तर हात जोडून माफी मागून बोलते, तुम्हाला जगण्याचा सुद्धा अधिकार अजिबात जगू नका. एक वेळ देवाला नाही गेला तरी चालेल, एक वेळ देवाल महाराज देवदेव नाही केला तरी चालेल, देवाचं नामस्मरण नाही केलं तरी चालेल. कारण महाराज देवाचं नामस्मरण केलं तर यदा कदाचित देव पावेल का नाही याची गॅरंटी. पण महाराज आई वडिलांची सेवा करा, देव तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आई वडिलांची आहे, ही माया आई वडिलांची आहे. आई वडिलांचं प्रेम, आई वडिलांची माया. आजकाल बघायला गेलं ना एवढं महाराज वय झालंय, आजकाल बघायला गेलं ना म्हातारी माणसं असू द्यात, आपल्या थकलेल्या आई वडिलांनी आपल्याला आधार मागितला, आपल्याला थकलेल्या आई वडिलांनी आपल्याला जर महाराज हात मागितला ना तर महाराज थकलेल्या आई वडिलांचा आधार बनायला आजकालच्या मुलांना लाज वाटते. माझा बाबा थकलेला आहे, माझ्या वडिलांना उठता येत नाही, बसता येत नाही. त्या थकलेल्या आजी आजोबांनी जर हात मागितला ना तर आत्ताच्या मुलांना लाज वाटते. आत्ताची मुलं पिढी अपडेट झाली, मी किती सुशिक्षित आहे, मी किती संस्कृत आहे, माझं महाराज फॅशन वाढली. आजकालची मुलं महाराज चुरगळलेल्या धोतरातला, नेहरा शर्ट मधला बाप नेहरूतला आणि पॅन्ट शर्ट मधला बाप. आजकाल महाराज मुलांना त्याची काय वाटते? लाज वाटते. माझ्या आईची साडी चुरगळलेली आहे, फाटलेली आहे माझ्या आईची. आजकालच्या मुलांना लाज वाटते. आजकालची मुलं महाराज एवढी अपडेट झाली, त्यांना वाटते आम्ही शिक्षण घेतलं म्हणजे आम्ही काय मोठा गड उभा केला काय, आम्ही मोठं युद्ध जिंकलं काय. आणि आमच्याकडे बघून तर काय काय जणांना वाटतं महाराजांचा काय, त्यांचा धंदा आहे तो काय, कीर्तन करतो त्यांचा धंदा आहे, महाराजांचं काय डोकं चालतं. मी मुद्दाम कीर्तनामध्ये सांगत असते, माणसांना काय वाटतं महाराज कीर्तन करतात म्हणजे महाराजांचं शाळेत डोकं चालत. मी स्वतः MSc BEd आहे बरं का, आणि मी स्वतः NSMD नॅचरोपॅथिक डॉक्टर आहे. मनस्वी इन्स्टिट्यूट कोल्हापूर या ठिकाणी मी डॉक्टरकी केली आहे बरं का. म्हणजे माणूस दिसतो कसा त्याच्या दिसण्यावर जाऊ, माणूस दिसतो कसा, माणूस राहतो कसा, माणूस करतो कसा, माणूस बोलतो कसा, याच्यापेक्षा माणूस म्हणून तो वागतो कसा याला फार किंमत आहे बरं का. माणसाचं वागणं चांगलं पाहिजे. म्हणून जाता जाता अख्ख्या कीर्तनातून तुम्हाला काही नाही घेता आलं तरी चालेल, पण आपल्या थकलेल्या आई वडिलांचा आधार बना, आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं कधी वागू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणी रोजा ठेवले, नीट ऐका, उपवास करतात ना, कोणी रोजा ठेवले, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले, कोणी रोजा ठेवले, कोणी नवरात्रीचे उपवास ठेवले, तर कोणी श्रावण ठेवले. पण महाराज आयुष्यामध्ये सुखी तोच झाला ज्याने हृदयामध्ये आणि आपल्या मनामध्ये आणि आपल्या घरामध्ये आपल्या आई वडिलांना ठेवले, आपल्या आई वडिलांना ठेवले. म्हणून आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये पाणी आणू देऊ नका. आई वडिलांची किंमत कळते ज्यावेळी महाराज घरामध्ये जेवलास का विचारणं आई उरत नाही, ज्यावेळी घरामध्ये घाबरू नको बाळा, डोक्यावरती मायेने हात फिरवणारा बापाचा थरथरणारा हात उरत नाही. मुलाच्या लक्षात येतं घरामध्ये कोणत्या गोष्टीला काय काय लागतंय, कुठं किती पैसा जातोय, बाजाराला किती पैसे लागतात, कोणत्या वस्तू घ्यायला किती पैसे लागतात, हे मुलाला तेव्हाच कळतं ज्यावेळी घरामध्ये कोण उरत नाही, बाप उरत नाही. ज्यावेळी घरामध्ये आई उरत नाही ना त्यावेळी मुलाच्या लक्षात येतं की आईची किंमत काय, आईचं प्रेम काय, आईची माया काय. पण त्यावेळेस आई वडील निघून गेलेली असतात, वेळ निघून गेलेली असते आणि हा मुलगा आई वडिलांच्या चितेसमोर उभा राहिलेला असतो आणि हंबरडा फोडून रडत असतो. आणि तो मुलगा महाराज, त्या मुलाची व्यथा आहे, मुलगा रडत असतो, हंबरडा फोडतो, घळ्या घळ्या डोळ्यातून अश्रू वाहतात आणि मुलाच्या लक्षात येतं की आता माझ्या जीवनाचा आधार उरलेला नाही, मी कुणाकडे बघू, कुणाला आई म्हणू, कुणाला बाबा म्हणू. आणि त्यावेळेस मुलाच्या लक्षात येतं आणि त्यावेळेस मुलगा महाराज कवऱ्या बावळा होऊन आपल्या आई वडिलांचा शोध घेत असतो.
त्यावेळी मुलाचा महाराज मनाची व्यथा आहे. त्या मुलगा आपल्या आईला म्हणत असतो, चुकलं तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, तू ये ना माझे आई 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 ग, 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 ये ना माझे तुझं बाळ आई, चुकलं तुझं बाळ आई, रडत ढाई ढाई ग, रडत ढाई ढाई ग, तू ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना माझे आई ग, ये ना तुझं माझे हाल झाले सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, सांगू मी कुणाला, निघून गेली सावली मी पडलो ग कुणाला, पडलो गे कुणाला, पडलो कुणाला, किती ग माझे हाल झाले सांगू मी कुणाला, निघून गेली सावली मी पडलो ग कुणाला, गोट्यामध्ये वासराला, गोट्यामध्ये वासराला, शोधी कशी गाई ग, शोधी कशी गाई ग, ये ना माझे आई 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 ग, ये ना माझे आई, तू ये ना माझे आई ग, तू ये ना माझे आई ग. त्यावेळी त्या मुलाला किंमत कळते की माझा बाप काय होता, माझी आई काय होती. पण त्यावेळेस महाराज सगळं काही असतं, पण आई वडिलांनी आपला श्वास, आपलं आयुष्य, आपलं जीवन समर्पित केलेलं असतं. म्हणून एक सांगू का, कीर्तनातून तुम्हाला काही घरी घेऊन जाता नाही आलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आई वडील गेल्यानंतर त्यांच्यासाठी रडलं काय, त्यांच्यासाठी डोकं आपटून घेतलं काय, आणि महाराज त्यांच्यासाठी किती काही केलं काय. ते आमचे अनिकेत महाराज जाधव सुंदर अशी साथ दिली, महाराजांचं धन्यवाद. त्याचबरोबर सुंदर अशी गायनाची ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली ते असणारे आमचे आदरणीय माऊली महाराज आहेत, महाराजांचं धन्यवाद. आमचे अक्षयजी महाराज आहेत, त्याचबरोबर माऊली शिंदे बनवडी, गाडे महाराज आहेत, माऊली शिंदे बनवडी, माऊली महाराज आहेत बनवडीचे. बनवडी आमचं आजोळच आहे बरं का. बाबांचे धन्यवाद, एवढं सुंदर अशी कीर्तनाची साथ दिली. आणि आमचे विनकरी बाबा एवढं वय झालंय तरी पण 2 तास झालं विना घेऊन उभा आहेत, बाबांचेही धन्यवाद. आणि आमचे मामा, माझा लाड करणारे, मी त्यांची नातच आहे बरं का, मामांचेही धन्यवाद. सुंदर अशी हार्मोनियमची साथ दिली. आणि सगळ्यात महत्वाचं, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे माईक सिस्टीम. दादांचेही धन्यवाद, सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, मी त्यांची ऋणी आहे. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाला सुंदर अशा आठवणीमध्ये कैद करण्याचं काम केलं. हा झालेला कार्यक्रम तुम्ही कधीही कोणत्याही वेळी कुठेही पाहू शकता, अशी सोय ज्यांनी करून ठेवली ते असणार आता महाराष्ट्रामध्ये 1 नंबर, महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतंय असं असणारे आमचे ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल. तर सगळ्यांनी या चॅनलवर सबस्क्राईब करा, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन आपले सर्व कार्यक्रम कीर्तनाचे पाहता येतील. त्या ओम साई क्रिएशनचेही धन्यवाद. सुंदर अशी त्याचबरोबर या कार्यक्रमाची ज्यांनी सुंदर असं नियोजन केलं, आपले असणारे घाडगे परिवार, आपल्या आईबद्दल, आपल्या आजींबद्दल प्रेम असणारं, त्यांनी आपल्या या पितृप्रेमातून ऋणी होण्याकरता सुंदर असा सोहळा थाटला, ते असणार आपलं घाडगे परिवार. त्यांचं सांगायचं म्हटलं तर जुनं असं नातं आहे, घरातले संबंध आहेत. आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला आपली जवळची सगळी पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. आमचे कार्यक्रमाला
उपस्थित असणारे आमचे बाऊदांचे पप्पा आहेत, आमच्या आई आहेत, आत्या आहेत, त्याचबरोबर वडूची आमच्या गावची सगळी पाहुणे मंडळी, आमचे दादा आहेत, आमचे मामा या ठिकाणी सगळी जवळची आपली मंडळी या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सगळ्यांचं धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर माझं शिरकमठ ठेवून आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ.